मित्रांनो, भोर या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूर पळाला आणि बकासूरच्या दावणीतल्या सगळेच नंदी आहेत. वादळ आहे, महाराज आहे आणि बकासूरसुद्धा आहे. आणि मी सगळ्यांना अगोदरच सांगितलेलं बकासूर आणि सगळ्यांनी सांगितलं की बकासूर आणि मानघरकरांचं वादळ ही जोडी पाळणार आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलंच होतं की बकासूर आणि वादळ ही जोडी नाही पाळायची. एक नवीन चेहरा असेल किंवा कनेरखेडकरांचा माणिकराव असेल हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. परंतु आणखीन एक सांगितलेलं होतं की नक्कीच मामा धप्पासुद्धा देऊ शकतील. एक नवीन चेहरा मी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वीच सांगितलं. एक नवीन चेहरा सगळ्यांना मामांनी जरी धप्पाच दिला आहे आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आज गाडीनं पाहिजे असं स्पीड नव्हतं पकडलं आणि थोडीशी शेजारचीसुद्धा बकासूरच्या गाडी चांगली पळाली. थोडीशी वाटत होतं बकासूर मागे राहतोय काय, परंतु त्यानं ओव्हरटॅक केला आणि ओव्हरटॅकचा तो बेताज बादशाह आहे. आणि असं वाटतंय मला आज बकासूर 100 नाही 1001% आज गुलाल घेईल. कारण की त्याच्यासोबत जो आज नंदी पळाला तो सुद्धा खूप छान पळाला. छान म्हणजे डाव्या खांदीनं पळाला तो, डाव्या खांदीनं. बघूया आता जर गाडी जर पब्लिकनं लागली डाव्या साईडनं तर तो कशा आतनं पळतोय की बाहेरनं पळतोय बघूया. आता तो नंदी कुठला आहे ते तुम्हाला मी सांगतो. गाडी जी आहे ती गट क्रमांक 3मध्ये पळाली आहे बकासूरची. मैदान जे आहे ते STC लाईव्ह या चॅनलवरती चालू आहे. गट क्रमांक 3मधून गाडी बकासूरची पळाली. बकासूरचा पैरा आज होता एक नवीन चेहरा नरेगावकरांचा इंद्रा. मी काय या नंदीला कधी बघितलं नाही पळताना. आज कुणी जर बघितलं असेल तर त्याचे मला व्हिडिओज जे आहेत तर मला पाठवा. बघूया कशा पद्धतीनं त्याचासुद्धा पळ अगोदर कुठल्या मैदानामध्ये पळाला काय एवढं माहीत नाही मला. त्याच्यामुळे पुण्यातले एवढे टॉपचे नामांकित नंदीच फक्त मला माहिती आहे. ती सुंदर असेल, कॉकटेल असेल, पिस्टन असेल, शिक्करा असेल मादळ मोठीकरांचा, म्हणजे जवळच्या आसपास तेवढे 4-5 बावधनकरांचा लक्ष असेल. एवढेच मला नंदी माहीत आहे तिकडचे. बकासूरचे तर माहीतच आहे सगळं. परंतु आज इंद्रा नरेगावकरांचा इंद्रा पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती आज सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक 3मधून. परंतु आज गाडी कुणी चालवली? आज गाडीवरती ड्रायव्हर होते. या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये सतत बकासूरची गाडी चालवण्यासाठी उत्सुक असतात असे हे अमर ड्रायव्हर ओंडकर उर्फ तात्या त्यांना म्हटलं जातं. आणि त्यांची मुलाखत जी आहे ती आपण पुसेगावच्या मैदानामध्ये ती घेतलीच आहेत. आता बघूया बकासूर आज कशा पद्धतीनं गाडी चालवतोय. आणि गाडी चाललीच आहे बकासूरची. परंतु आज कशा पद्धतीनं नियोजन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं झालं असेल. कारण की तुम्हाला माहिती आहे एक कसं होतं बकासूरच्या दावणीतले जेवढे नंदी आहेत तेवढ्याच कोणत्या गटामध्ये पळाले ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. वादळ आणि महाराज हे सुद्धा गट पास झाले का नाही ते कमेंट्समध्ये सांगा. बकासूरचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी खास हा व्हिडिओ केलेला आहे. कारण की आपले जेवढे बकासूर फॅन्स आहेत बाकी सगळेच आपले फॅन्स आहेत, परंतु जास्त आता सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्राचा लाडका बकासूर आहे. आणि तो खूप दिवसांनी म्हणजे ज्यावेळेस निमसोडच्या मैदानामध्ये 1 नंबर केला तिथून आजच पळाला. परंतु आज कसला पळाला, उजव्या खांदीनं पळाला. गाडी पब्लिक नव्हती, 7 नंबर तासावरती. आणि गाडी आज वाटलं नव्हतं आज गाडी स्पीड नाही लागलं बरं का गाडीला, म्हणावं असं स्पीड नाही लागलं. कारण की कसं होतं बकासूरच्या गाडीचा सुट्टा निकाल असतो. गाडी 3 का 4 गाड्या पळाल्या बकासूरच्या गटामध्ये आणि शेजारची गाडी चांगली सुपरफास्ट पळवते. परंतु थोडंसं कमी पळाली थोडीशी गाडी. आता शेवटी कसं आहे खेळामध्ये हार आणि जीत होत राहते. शेवटी बघूया काय होतं काय नाही. बकासूर तर सीमेला गेला आहे तर सीमेला खूप मोठं आव्हान असेल. कारण की तिथं नामांकित असे टॉपचे नंदी त्या ठिकाणी पळण्यासाठी सज्ज आहेत. आता बघूया. आणि गट क्रमांक 1मध्ये सुद्धा एक चांगली गाडी पळाली. मी 3पर्यंत गट बघितले. बकासूर 3-3ऱ्या गटात पळाला ना. 1 नंबरमध्ये या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये सासवडकरांचा जो बादल आहे हिंदकेसरी बादल आणि त्याच्यासोबत जो बकासूरसोबत बैल पळाला होता तो विमान आणि बादल ही जोडी जी आहे ती पळाली होती. चांगली जोडी पळाली ही सुद्धा. आणि गाडीवरती ड्रायव्हर होते ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारोंडेकरांनी ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. आज चांगले नामांकित नंदी बघायला मिळतील. आज 2 मैदान आहेत. ही मैदान STC लाईव्हवरती चालू आहेत. आणि जे मैदान आहे खातर खटाव या ठिकाणी ते मैदान जे आहे ते पित्री लाईव्ह या चॅनलवरती चालू असेल. मैदानामध्ये आता चांगलेच आज अमना मैदानामध्ये नाही जाणार मी आज, कारण की मला थोडीशी कामं आहेत माझी घरची चालू आहेत. त्याच्यामुळे आज काय मला जायला जमायचं नाही आहे. उद्या एक मोठी मुलाखत घेऊन येतो आहे. नक्कीच बघा, उद्या संध्याकाळी बघा एक टॉपची मुलाखत. ती मुलाखत लोक उत्सुक आहेत बघण्यासाठी. कोणती मुलाखत आहे कमेंट्समध्ये सांगा कोणाची मुलाखत मी घेणार आहे ती. बाकी व्हिडिओ जरा चॅनल नवीन आहे तिथं जरा सपोर्ट करा. चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरा जास्त करत जावा. लोकांना शेअर करत जावा. आणि जे हाईप बटन असतं तिथं ते बटन दाबा. त्याच्यामुळे आपली व्हिडिओ जे ते लोकांपर्यंत जास्त जाईल.
धन्यवाद.